श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आजच्या या शांत क्षणी आपण सगळे स्वामींच्या चरणी बसलो आहोत। मनातील गोंधळ, चिंता, काळजी सगळं हळुवारपणे शांत होत आहे। कितीही मोठी समस्या असली, कितीही त्रास असला, एक क्षण डोळे मिटून स्वामींचे नाव घेतलं की हृदयाला एक वेगळंच धीर मिळतो। आज मी जे बोलणार आहे ते शब्द माझे नाही, ते स्वामींच्या प्रेमातून आलेले आहे, स्वामींच्या कृपेची अनुभूती आहे। या काही क्षणात तुम्ही फक्त श्वास घ्या, तुमचं मन स्थिर करा आणि स्वामींच्या नावात स्वतःला विरघळून द्या। कारण जेव्हा भक्तीचं दरवळ पसरतो तेव्हा आयुष्याचं ओझं हलकं होतं आणि आत्म्याला एक नवीन शक्ती मिळते। चला तर स्वामींच्या सानिध्यातून या प्रतिमेय प्रवासाची सुरुवात करूया। गंध दरवळतोय, हृदयात एक शांत लय उतरते। माझ्या जीवाला फक्त एकच आधार, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। अडथळे कितीही येऊ दे, संकटे कितीही दाटू दे, स्वामी नाव घेतलं की हो धडधड शांत होते, मन स्थिर होतं, श्वासाला दिशा मिळते। कधी वाटतं आयुष्याने परीक्षा घेतली, कधी वाटतं जगाचं पाठी फिरवलं, पण स्वामींच्या चरणी बसले की सगळं दुःख दुरासारखं उडून जातं। स्वामी, माझ्या मनातला धागा तुमच्याशी बांधलाय, तुमच्या कृपेचा हात माझ्या डोक्यावर आहे, म्हणूनच आज मी उभा आहे। लोकांनी साथ सोडली तरी स्वामी सोडत नाही। काळ कठीण येतो, दिवस अंधाराचा होतो, पण स्वामींच्या नावाचा दिवा कधी विझत नाही, कधी मंदावत नाही। जय जय रघुवीर समर्थ। तुझ्या नुसत्या स्मरणात पांढरं हलकं होतं, मनाचा भार उतरतो, जीवनाला नवीन उजेड मिळतो। देवा, तुम्हीच माझा आधार, तुम्हीच माझं घर, तुम्हीच माझा मार्ग, तुम्हीच आणि तुम्हीच। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे तुमचं नाव उच्चारताना माझ्या जीवाला शांतता मिळते। माणूस कितीही भटकला तरी शेवटी तो येतो स्वामींच्या दारी, कारण तिथे आहे प्रेम, तिथे आहे माया आणि तिथे आहे संरक्षण। रात्र काळोखी असेल, भीती दाटून येईल, पण स्वामी तुमचं नाव घेताच प्रकाश माझ्यात उतरतो। तुमचे स्मरण म्हणजे माझं औषध, तुमचं ध्यान म्हणजे शक्ती, तुमचं नाव म्हणजे माझं जीवन। जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।